मॅम, पुणे गैरव्यवहार प्रकरणात जे आहे एक अहवाल बाहेर आला आहे आणि त्यात पार्थ पवार यांना अमेय बरोबरच दोन जे ऑफिशियल्स होते त्यांच्यावरती कुठे ना कुठे जे ब्लेम करण्यात आले किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेण्यात आली. अहवाल बाहेर आलाय का? हो, सोर्सेस कडून बाहेर आले. नाही, सोर्सवर कसा विश्वास मी ठेवणार? जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसं एक कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो वाचत नाही ते एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, कसं बोलणार मला सांगा तुम्ही? सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार? या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात. त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. जर हा गोपनीय अहवाल आहे तर मुद्दामून सरकारकडून लीक केला गेलाय का? कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं, शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून देणं, म्हणजे हे काय सुरू आहे? हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना, मी कसं सांगणार? माहिती तुम्हाला लीक होते, सोर्स तुम्हालाही माहिती देतो, त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करतंय? पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला? आणि कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. सुरुवातीला तुम्ही पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये त्यांना डिफेंड करताना पाहायला मिळालं होतं. तुम्ही पाहिलं होतं की पार्थ असं करू शकत नाही असं म्हणतात, त्याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नाही, मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती चॅनल बघून मी साधारणपणे कुणाबद्दल अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे, काय आहे ही परिस्थिती? तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टोवर वाट बघू. पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं. तुमचं स्टँड अजूनही तो कायम आहे? मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत. त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही. एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा. ताई, काल सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं. त्यात चर्चा ज्या पद्धतीने झाली त्यानुसार 26 तारखेला सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीची माहिती समोर आली. त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना. त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत. त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही. पुणे जमीन गैरव्यवहारात परत मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजवानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा गेले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कशा प्रकारे हा उच्चभ्रू घोटाळा आहे. बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिनामुळे चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलं. आणि त्यांनी पार्थ पवारांना म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी ढकलण्याचाही प्रयत्न केलाय असंही त्यांनी सांगितलं. मॅटर इज सबज्युडिस. त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना. या देशामध्ये कोर्टाचे जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात. त्याच्यामुळे त्याचे काही ऑब्झर्वेशन्स असतील. पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर ईस्टवर कुठल्याही सबज्युडिस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात 75 प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेलेत. पण चौकशी कोणाची होणार, कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये. प्रमाणपत्रांवर उपसचिव मिलिंद सोडा यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता त्या काळात. नाही, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे. आणि तुमच्या ह्या तत्परतेमुळे म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी
ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि ह्याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्यामागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे करते. सरकारवरती सरकारमध्ये प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे, प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे. कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला, एकीकडे राजकीय दुखवटा सुरू आहे, राज्याचा एक मोठा नेता गेला आणि त्याचमध्ये ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते. हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे. त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतोय हा चिंताजनक आहे, कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची. म्हणजे दिल्लीत आता मी आले आहे, मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्त्वाचा प्रश्न, कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झाला आहे, सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात, चॅनल्सद्वारे, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे. त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं, आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा जातीने लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही GRही जारी झाले, त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात आली. या दोन मुद्दे. एक तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या, आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या जातात? काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं त्यातून दिसतं बऱ्यापैकी. म्हणजे माणुसकीचा काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही? आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट, ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. काय 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष चालणार नाही. माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. एकीकडे पक्ष दुःखवटीत होता, एकीकडे पक्ष खूप दुःखात होता. त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री, त्याचा PA जे आहे, लाच घेताना सापडतो, तेही मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती. याकडे नरहर झिरवाळ बद्दल बोलतायत ते, आणि ते एकतर लाच पकडताना सापडले गेले, एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुनेत्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजगी व्यक्त केली. नाही, मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही, मी कसं सांगणार, मी तिथे नव्हते, त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही. आणि चॅनल्स म्हणतात म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं. पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाही आहे, एक बघा पक्ष असतो, पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे, आणि मंत्री हा मंत्री असतो, मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत. पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. ACB कुणाला रिपोर्ट करतं? ACB हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या इथे ACB जाणं हे धक्कादायक नाही आहे का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. आय मीन इट्स जस्ट शॉकिंग. ते कोल्ड वॉर आहे म्हणायचं सरकारमध्ये. ते ना मला माहिती नाही, मला हे विश्वासच बसू शकत नाही आहे. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं, मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे ह्याची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत.
अजित नवीन पवार यांच्या DCM वरती पक्षाच्या pressure वतीनं कोणी टाकण्याचा बोलत प्रयत्न नाहीये. आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरती पक्षाच्या pressure वतीनं प्रेशर टाकण्यासाठी एक जण विचारा एक जण विचारा नवीन DCM वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का? आताच ते रिसेंटलीच त्यांनी जस्ट आपला पदभार स्वीकारला. हे ना मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही, कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते. तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते. जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही. पण धक्कादायक एक गोष्ट आहे, मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुमचं ऑफिस हे मंत्रालय आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग देईल. हे मायबाप सरकार आहे. मायबाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये, इट इज जस्ट शॉकिंग. म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही. आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री, कारण का मी पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता. मंत्री पक्षाचा नसतो, तुमच्या कॅबिनेटमधला तो मंत्री असतो. मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष? युअर अ टीम. आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं, आणि हे मला कुठून कळलंय? तुमच्या चॅनलवरनं कळलं. याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही किंवा कोणी दादांच्या समोर आलं वतीनं नाही असं कोणी वाटतं, कारण बोललेलं हिरवळांना नाहीये. प्रोटेक्ट पक्षाच्या करताना वतीनं कोणी प्रफुल्ल बघायला पटेल मिळालं असो. नाहीये. ते नाही मला माहिती. आता त्यांच्या पक्षाने पार्थला पण कुठे डिफेंड केलं, त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय आहे मला नाही माहिती बाबा. काही महसूल मंत्र्यांवरही आरोप झालेले आहेत. काही पण ताई, याचा प्रश्न एकच प्रश्न आहे याच्या संदर्भामध्ये. ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समज दिली याचा अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं. मला माहिती नाही. ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल. याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं, समज दिली नाही दिली, घटना झाली, मला अजून म्हणजे जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही आणि माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही, मी नाही कधी स्टेटमेंट करणार. कारण का झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे. शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. मी झिरवळांना खूप वर्ष ओळखते. आणि हे बघा, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा भुजबळ साहेब ही किंवा नवाबभाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिलीबरोबर. कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोकच, एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलो. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे, की कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाणार. कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत, हे मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की 2 पैशाचं पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना, सुप्रिया उपकारात राहा. मी सगळ्यांच्या उपकारात राहते, कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले. त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे, नवाबभाई कोर्टात असू दे, ते सगळे आर्थर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे, मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले, आजही राहणार आणि उद्याही राहील. त्यांना गरज असं म्हणायचं. नाही ती बघा, झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी निरोप ठेवला आहे त्यांच्यासाठी की मला प्लीज करा, कारण काय मला क्युरिओसिटी होती की नक्की झालं काय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलं कष्टातून. ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले. त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं, आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही आहे ना. महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना. आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया ना, पण तुमचा प्रेस आहे ना, तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला, तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको? त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे. आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही. प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते. हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं. 6व्या मजल्यानीच 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे. हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते. हे असं कसं होऊ शकतं? पक्ष शांत आहे ताई.
तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा चॉईस आहे. मी बघा, मी लोकप्रतिनिधी आहे. लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते, मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेलं आणि न्याय मागायला, आणि मी विरोधात आहे. त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात, ज्या राज्यातून मी निवडून येते त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील ज्या कधीच झालेल्या नाहीत. ACBची रेड मंत्रालयात होते, कॅबिनेट मिनिस्टरचं सील होतं, कॅबिन सील होतं. ऐसा कैसे हो सकता है? काही विशेष म्हणजे त्यांनीच पहिल्यांदा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात असं झिरवळ म्हणाले होते. सगळ्यात पहिली आज भूमिका तुम्हाला त्यांनी एक ठाम मांडली होती. नेता म्हणून वाटतं की झिरवळांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे नेतृत्वाने किंवा नाही बघा, माझा म्हणजे माझ्या ह्या बाबतीत मुद्दे कम्प्लीट क्लॅरिटी. माझं असं म्हणणं असतं की आरोप प्रत्यारोप होत राहतात. आपण आपल्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्याबरोबर नेहमी उभं राहिलं पाहिजे. जे आपल्या सुखदुःखात आपल्यावर राहिले त्यांच्यावर आपण राहिलं पाहिजे. हे इट इज द ऑब्वियस ना. म्हणजे हीच तर माणुसकी आहे ना. राजनीती तो चलती रहेगी. कालची बैठक झाली आणि जोपर्यंत इन्क्वायरी, मी कधीच आजपर्यंत कुणावर आरोप केले नाही, प्रत्यारोप. जेव्हा डेटा येतो त्या डेटा बेसवर मी बोलते. ताई, कालची मॅम, बैठक पार्थ झाली पवारवरती काल एक प्रश्न. कालची बैठक झाली सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये. त्या बैठकीमध्ये सुनील तटकरेंनी सांगितलं की विलिनीकरणाच्या अनुषंगानं कुठलीच चर्चा नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांकडनं दावे केले जात होते किंवा बोललं जात होते की बाबा दादांसोबत आमची चर्चा होती, आमचे दोन्ही पक्ष आगामी काळामध्ये एकत्र, कारण पवार साहेबांनी 12 तारखेची सांगितलेली होती. सुनील तटकरे म्हणतात आता कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही. अर्थ घ्यायचा याचा की विलिनीकरणाची चर्चा आता गुंडाळली मी म्हणून? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला. क्या मायने रखता है? त्याचं दुःख, दादानी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली नाही. आणि आज माझा भाऊच नाही राहिला. त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय मला काय फरक पडतो? मला खरंच सांगा. ताई, नरेश अरोरा एक त्या पक्षाचे सल्लागार आहेत. त्यांना राज्यसभा दिली जाणार असल्याची या बातम्या येत आहेत. कसं बघता? कारण दादांनी जी बैठक शेवटची झाली तटकरेंसोबत, त्या नरेश अरोरांना काम जे दिलं होतं ते कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. आता त्याच अरोरांना राज्यसभा मिळणार असं सांगितलं जातं. आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात संभाजीनगरला ती बातमी आली आहे असं अनेक चॅनल्सवर सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ते आता त्यांच्या पक्षाने कुणाला कुठलं काय पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे ना. एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी ठरवायचं कुणाला काय द्यायचं. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा. मॅम, पार्थ पवाराबद्दल एकतर ज्या प्रकाराने जे ॲलिगेशन्स त्यांच्या अगेन्स्ट येत आहेत, तसंच हेही बघितलं जातं ते कुठे ना कुठे फोरफ्रंटवर आहेत. म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार मॅमबरोबर पण फोरफ्रंटवर दिसतात. तर एक नैतिकता म्हणून कुठे ना कुठे एक अकाउंटेबिलिटी फिक्स होते, ती दिसून येत नाही, हेही कुठे समजतं. म्हणजे ते होल्ड घेत आहेत पार्टीवर किंवा ते कोणतं रोल प्ले करणार आहेत. ऑलरेडी ॲलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती. एक हा प्रश्न. बरोबरच सरकारचा पण कुठे ना कुठे प्रेशर आहे का या पूर्ण सुनेत्रा पवार आणि अजित पवार या फॅमिलीवरती? कारण की पहिले नरहरी झिरवळ, इवन पार्टीवरती पहिले नरहरी झिरवळ आणि आता हा अहवाल. मला खरंच याच्यावर काही फार बोलता येणार नाही, कारण का हा त्यांचा सगळ्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचे मित्रपक्ष त्यांनी सगळ्यांनी काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना. त्याच्यात मी कसं ढवळाढवळ करणार? आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचं, काय करायचं, तो अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे तो त्यांचा इंटरनल इश्यू. दादांच्या अपघाती निधनाला आता जवळपास 20 दिवस पूर्ण होत आले, पण प्राथमिक जो अहवाल असतो चौकशीचा किंवा नेमकं काय झालं हे कुठल्याही पद्धतीनं समोर सांगितलं जात नाहीये. अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जातात. तर रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली होती की हा घातपात आहे असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. तीच रीग अनेक नेते ओढताना बघायला मिळतात. पण अहवालाबद्दल मात्र DGCAकडनं काही सांगितलं जात नाही अशी ही चर्चा आहे, अशाही बातम्या आहेत की काही प्रमाणामध्ये ब्लॅक बॉक्स जळालेला आहे आणि तो दुसऱ्या देशामध्ये रिकव्हर करण्यासाठी पाठवला जाणार आहे. नाही, अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत. रोहितमध्ये अस्वस्थता आहे का? तर अर्थातच आहे. त्याचा तो काका होता हो. त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणारं आहे, आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे, म्हणजे
अमोल मिटकरींचं तसं मत आहे. मी वर्तमानपत्रातही वाचते, टी व्हीवरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साहजिक आहे. असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही. आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया, असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं. आणि मला असं वाटतं की ह्या पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने ह्याच्यावर एक चर्चा, सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी, ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये. ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींचे आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले. त्यांनी अडजर्नमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि दुर्दैवाने होऊ शकली नाही. आता परत जेव्हा रिकन्व्हीन होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल, आम्हाला साथ देईल. आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे. आणि आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली, ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, खूप अस्वस्थ, दुःख. आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोक म्हणतात टाईम हिल्स. काही अशी गोष्टी असतात जे काळी हील करत नाही. ज्या शंका उपस्थित केल्या जातात, ज्या शंका उपस्थित केल्या जातात त्यांना उत्तर देण्यासाठी कुठेतरी त्या शंका थांबवण्यासाठी तरी कुठेतरी पुढे स्पष्टीकरण याची उत्तरं खरंच माझ्याकडे आत्ता नाही आहेत. आणि मला असं वाटतं की माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने त्याच्यात पारदर्शकपणे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही प्रश्नांची तरी उत्तरं द्यावी, त्यांच्याकडे जेवढी असतील तेवढी, पण एक पारदर्शकपणे त्यांनी याची उत्तरं राज्याला, कारण का राज्य बघतो. एक फक्त आम्ही कुटुंब म्हणून किंवा माझा भाऊ म्हणून काय मी एकटी म्हणत नाही. अजित पवारांवर प्रेम करणारे प्रचंड त्यांचे प्रेमी आजही महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनाही उत्तरं हवी आहेत आणि त्याच्यात काही चूक नाही. महसूल मंत्र्यांवरही आरोप झाले काही TDR घोटाळ्याचे आणि आता महसूल मंत्री दिल्लीत येऊन गेल्याचं कळतंय महाराष्ट्राचे. नेमकं काय केंद्रीय गृहमंत्र्यांची पण त्यांनी भेट घेतली मला नॉट रिचेबल. अच्छा, कालपासून नॉट रिचेबल म्हणजे ते आले गुप्तपणे पण ते नाही. मी तुमच्या चॅनलवर ते आरोप पाहिले, त्याच्यानंतर मला वाटतं एका चॅनलवर त्यांनी केसही केली आहे. त्यामुळे नक्की काय झालं आहे त्याच्यात क्लॅरिटी अजून आलेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या केसेसवर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी. माननीय मुख्यमंत्री अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, आता असेलच ना आज उद्या कधीतरी कॅबिनेट, त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण ह्या सगळ्यावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी सांगावं की वास्तव काय या सगळ्याच गोष्टीचं. काही अलीकडे असं होतंय की मंत्र्यावरती आरोप होतात आणि ते मंत्री दिल्लीत येऊन भेटून जातात. आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार पण होणार असं सांगितलं, आता फेरबदल होणार आहे. सगळ्यांच्या मंत्र्यांच्या मनात धाकधूक असल्याचं समजतं. मला ना अशा वेळेस पार्टी विथ अ डिफरन्स आठवतं. जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष नेहमी त्या काळात आम्हाला सुनवायचा की आम्ही पार्टी विथ अ डिफरन्स आहोत, कार्डर बेस्ड पार्टी आहोत, पार्टी विथ अ डिफरन्स. हे सगळं काँग्रेसचं कल्चर आम्ही करणार आहे. आमच्याकडे काय दिल्लीत हाय कमांड नाही, आम्हाला दिल्लीला कशासाठी जावं लागत आहे. किती आयुष्य स्ट्रेंज असतं ना. ज्या ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर विरोध केल्या, आज भारतीय जनता पक्ष तसंच चालतं. ज्या लोकांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले त्यातले 80% लोक आज भारतीय जनता पक्षात निर्णय प्रक्रियेत आहेत आणि सत्तेमध्ये आहेत. हे किती इंटरेस्टिंग असतं ना. तुम्ही विचार करा, त्या सगळ्या ज्या गोष्टी तेव्हा जे आरोप केले भारतीय जनता पक्षाने 10 वर्षांनी, तेच लोक आहेत, तेच सर्कमस्टन्सेस आहेत, फक्त चिन्ह बदलले. त्या लोकांकडे आधी पंजा होता, आज कमळ आहे. बदललं काहीच नाही. मॅम, एक म्युझिकल रोड आहे मुंबईत, तुम्हाला माहिती असेल, पण मुंबई मेट्रो ज्या प्रकाराने स्लॅब कोसळला त्यानंतर अमित ठाकरे यांचं एक हे आहे, मत आहे की 0 हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत. म्युझिकल नखरे थांबवा आणि बरोबरच मुलुंड दुर्घटनेवरती त्यांनी आपलं खूपच वेदना देणारी, अस्वस्थ करणारी ती घटना आहे. आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावर खूप नाराजी व्यक्त केली आहे. नुसती नाराजी नाही हो, म्हणजे एखाद्याच्या आयुष्याची किंमत इतक्या हलक्यामध्ये सरकार घेणार. याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे ज्यांच्यामुळे ही घटना झाली. ती कधी स्ट्रॉंग ॲक्शन घेणार.
काही जगदाळे कुटुंबाची परिस्थिती अजून तशीच आहे, तुम्ही त्याच्यावर हां नाही मला कालही मी ते अनेक चॅनल्सवरती पाहिली. जगदाळे कुटुंबाचे अनेक वेळा माझेही संबंध येतात पुण्यामुळे. अतिशय हुशार ती मुलगी आहे, कर्तृत्ववान लेक आहे. ज्या पद्धतीने तिच्या वडिलांची जेव्हा हत्या झाली, ज्या पद्धतीने ती मुलगी वागली हे तर मी कधीच विसरणार. म्हणजे हिंमत लागते तसं एवढी जबाबदारी घ्यायला, आईची, तिच्या मावशीची, ज्या पद्धतीने ती सगळं स्वतःला तिने होल्ड केलं, लोकांना मदत केली. मला वाटतं आज सकाळी एक बातमी आली आहे की आता पुन्हा महाराष्ट्र सरकारला जाग आलेली आहे आणि तिच्या नोकरीचा निर्णय पुन्हा म्युन्सिपल कमिशनरला ऑर्डर आलेली आहे अशी आज सकाळीच बातमी झाली. कारण का माझंही पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आता GADकडून काहीतरी ऑर्डर आली आहे. त्यामुळे एक आठवडा असू, जर एक आठवड्यात त्या मुलीला न्याय मिळाला नाही तर तिच्यासाठी आंदोलन करायची जबाबदारी मी स्वतः घेईन. बांगलादेशवरती पहिल्यांदा मागणी केली नको, नको, होती की शहीदांचा दर्जा द्या सगळ्यांना. इतरही जे पहलगाममधले बरेचसे 6 जण एकूण महाराष्ट्रातले सगळ्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. किमान जगदाळेंचा मुद्दा आला नाही जगदाळेंचा नाही, हे दुर्दैव आहे की पहलगामचा अटॅकच लोक विचारले, ते ऑपरेशन सिंदूरमध्येच पुढे पुढे गेले. त्यामुळे नक्की त्या काळात त्या कुटुंबाचं दुःख किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय अर्थातच असंवेदनशील पद्धतीने या सरकारने केला आहे. पहिल्या आठवड्यातच या गोष्टी त्यांना व्हायला हव्या होत्या, न्याय मिळायला पाहिजे होता. पण गव्हर्नमेंट पक्ष फोडा, घरं फोडा, त्याच्यानंतर इलेक्शन ह्याच्यात इतकं व्यस्त असतं किंवा त्यांच्या मंत्रालयात होणारे एवढे करप्शन चार्जेस इश्यूज. दुर्दैव आहे की गेले एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं, त्या मानाने त्या जनतेला तेवढा न्याय मिळाला. मैम नरहरी झिरवर पर एलिगेशंस लगे हुए हैं, एक के बाद एक मंत्री जो है वो अंडर स्कैनर दिखाई दे रहे हैं महाराष्ट्र में. तो दुख की बात है कि महाराष्ट्र की माई बाप जनता ने इतना बड़ा मैंडेट महाराष्ट्र से सरकार को दिया, इसके बाद जिस तरह से ये चीज़ें हो रही है बहुत अस्वस्थ करना रही है. और दुख की बात है कि बदनामी महाराष्ट्र की होती है इस मामले में, कि महाराष्ट्र के बारे में देश में आज बोला जा रहा है कि क्या हो रहा है महाराष्ट्र की जनता में. और शॉकिंग है कि जिस बिल्डिंग में महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री बैठते उन्हीं के डिपार्टमेंट, क्योंकि ACB है होम मिनिस्ट्री में आता है, उन्हीं के डिपार्टमेंट में किसने कंप्लेन की, किसने ऑर्डर दी है और उनके खुद के मंत्री पे ही अटैक हुआ है. ये तो कुछ समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है महाराष्ट्र से सरकार में, क्या हो रहा है यही समझ में नहीं आ रहा है. हम माई बाप जनता को. मैम एक सवाल है कि अजीत दादा पवार नहीं रहे, इसके बाद उनको उनकी मृत्यु को लेकर जो तरह तरह के सवाल सामने आ रहे हैं, चाहे नहीं उसकी इंक्वायरी हमने लेकर हमने इंक्वायरी मांगी है, तो जल्द से जल्द हमें न्याय मिले इतनी हमारी अपेक्षा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.